परवा आहे नागपंचमी. आज म्हटलं त्याचीच तयारी करून घेऊया. पहिलं ना मेहंदीचा कोन, बांगड्या, नेलपेंट या गोष्टी आवर्जून आणल्या जायच्या. भावाच्या उपवासा दिवशीच या आपल्याला मिळायच्या. लहान होत्या त्यावेळेस आपल्याला मिळायच्या. आपण मोठे झालोय तर म्हटलं आपल्या लहानांसाठी या सगळ्या गोष्टी घेऊया. इकडे खरेदी करतच होते तर आपले काही सबस्क्रायबर्स सुद्धा मला तिकडे भेटले. आता अभिसाठी तर इथून मी काही घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला बनवायची वावडी. त्यासाठी सुद्धा आम्ही गोष्टी पाहिल्या पण त्या काही सगळ्या मिळाल्या नाही. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन घरी निघालो होतो. तोपर्यंत दिसली नर्सरी. म्हटलं चला तिथे पण जाऊन येऊया. लॉन मला घ्यायचंय पण आत्ता म्हटलं राहू द्या. माझं लक्ष या फुलांकडे गेलं. एवढी सुंदर सुंदर फुलांची रोपं होती. आज कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं मला झालं होतं. आता अभिचं काय चाललंय तर अभि स्कूलमधून घेऊन आला होता हे स्पायडरमॅनचं बुक. आता 4 दिवस फक्त याला रंगवायचंच काम त्याचं सुरू राहणार आहे. ज्या गोष्टी आणल्यात त्या म्हणलं अनुडीला देऊया, तिची रिॲक्शन बघूया. आणि आमचं पिल्लू ना खूप जास्त खुश झालं. माझ्या घराचा हा जो कोपरा आहे ना हा जरा खराब दिसतोय, कसं तरीच वाटतोय. आता तिथे काहीतरी करायचंय. काहीच दिवस तुम्हाला असं दिसणार आहे. तिथे काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टी मी ठरवून ठेवल्यात. कसं करायचं काय करायचं सगळं ठरवलंय. पण कधी होतंय ते बघूया. जसं जसं करेल तसं तसं तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. दुपारी येतानाच हे पार्सल माझं मी घेऊन आले होते. यामध्ये हा सोप डिस्पेन्सर मागवला होता. आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. एका साईडला हँडवॉश ठेवायला सुद्धा जागा आहे. ज्यावेळेस मी ते हे जोडलं ना त्यावेळेस त्यातून लिक्विड बाहेरच येत नव्हतं. मला वाटलं खराब झालंय पण ते चांगलं आहे. आणि यासोबत एक स्क्रबर सुद्धा फ्री मिळाले. आता आजची तयारी तर झाली. उद्याच्या पोटाच पाण्याचं पण काहीतरी बघावं लागणार ना. त्यासाठीच हुलगे मटकी इकडे भिजत घातले. आणि रोज संध्याकाळी असा काही आमच्या दिवसाचा शेवट होतो. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.